हरे कृष्णा. तर चला बघूया अधिक महिन्यामध्ये येणारी पद्मिनी एकादशी व्रताचे महत्त्व. तर पद्मपुराणामध्ये वर्णित एक कथा येते. नारद मुनी एकदा नारायण नारायण नामस्मरण करीत पुलत्स्य ऋषींकडे गेले आणि पुलत्स्य ऋषींना विचारले, हे ऋषीवर, या पद्मिनी एकादशी व्रताचे मला महात्म्य सांगा. मग त्यावेळेला ऋषीवरांनी सांगितले की हा जो महिना आहे हा भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे आणि त्यातली त्यात ही पद्मिनी एकादशी सर्वाधिक प्रिय आहे, म्हणून या एकादशी व्रताचे पालन केले पाहिजे. मग त्यांनी सांगितले की माहेशमती नावाचे एक राज्य होते आणि त्या राज्यामध्ये कीर्तिवीर्य नावाचे राजा राज्य करीत होते. त्यांना एकूण 1000 पत्न्या होत्या, परंतु त्यांना एकही मूल होत नव्हतं. म्हणून ते 10,000 वर्ष त्यांनी तपस्या केली तरी सुद्धा त्यांना कोणतेही फळ प्राप्त नाही झाले. मग त्यावेळेला त्यांची जी पत्नी आहे पद्मावती, तिला फार चिंता वाटू लागली. म्हणून ते अनुसया मातेकडे गेली आणि अनुसया मातेकडे जाऊन याचना करू लागली. त्यावेळेला मग अनुसया मातेने सांगितले की पद्मिनी एकादशी व्रताची तुम्ही श्रद्धेने व निष्ठेने पालन करा आणि भगवान श्री विष्णूंची पूजा करा. मग त्यावेळेला त्या पद्मावतीने भगवंतांची पूजा केली आणि त्या ठिकाणी भगवंत प्रकट झाले. त्यांना असा वर दिला की तुम्हाला 1000 हात असणारा पुत्र होणार आणि त्याचे नाव असणार कीर्तिवीर्य अर्जुन. तर अशाच प्रकारे आपण सुद्धा या एकादशी व्रताचे पालन केले पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा केली पाहिजे आणि नित्य हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण हरिकथा ऐकली पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तीर्थस्थळी जाऊन आपण स्नान केले पाहिजे आणि वैष्णवांना दान धर्म केले पाहिजे. तर अशा प्रकारे आपण या एकादशी व्रताचे पालन करू शकतो. पद्मिनी एकादशी महोत्सव की जय. हरे कृष्णा. धन्यवाद.